संताच्या पायाने स्वतःच मूल तुडवलं, मेलं तरी लक्ष नाही त्यांना म्हणायचं संत विठाला. त्यांना म्हणजे देवाकडे जाताना ज्याचं देहाकडे लक्ष नसतं त्याला म्हणायचं कितीही थंडी पडली कीर्तनला येताना तरी मी पांघरून घेऊन बसणार नाही, स्वेटर मफलर वापरणार नाही. देवाकडे ज्याचं लक्ष नसतं त्याला म्हणायचं संत. आणि या ज्या कोटीमध्ये जे बसतात अशा संतांचं वर्णन आपल्या समोर केलं. पण बघा संतांच्या सांगण्यातील एक गोष्ट फार महत्वाची. कोणती? कुठलेही संत समाजाला ज्या ज्या गोष्टी सांगतात त्यांच्या सांगण्यातली एक गोष्ट महत्वाची. संत जगाला कुठलीच गोष्ट वरच्या वरी सांगत नाही. अनुभव आले अंगा आणि ते या जगाला देत असते. जी जी गोष्ट समाजाला सांगतात अनुभवातून सांगतात. पण नाथ महाराज संतांचा महिमा सांगत असताना दर्शन महिमा सांगतायत, चरण महिमा सांगतायत. पण नाथ महाराजांना काय त्याची अनुभूती आहे? दर्शन महिमा आपल्या समोर सांगितलाय ना, पण नाथ महाराजाला संतांच्या दर्शनाची अनुभूती काय? काय अनुभूती आहे? ऐका, नाथ महाराज म्हणजे काय सामान्य संत नाही महाराज. सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. सर्व संतांमध्ये राजा संत म्हणजे नाथ महाराज. अजून ऐका, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आपल्या संप्रदायाची इमारत आहे, इमारत आहे, लक्ष द्या. ही संप्रदायाच्या इमारतीचा पाया म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. ही इमारत मोठी ज्यांनी केली, विस्तार केला, त्या संतांचं नाव आहे नामदेव महाराज. संप्रदायाच्या इमारतीचा कळस जगद्गुरु तुकोबाराय आणि संप्रदायाच्या इमारतीचा खांब म्हणजे नाथ महाराज. फार मोठा अधिकार आहे महाराज संतांच्या या संप्रदायाच्या संत मालिकेमध्ये. फार मोठा अधिकार आहे. किती अधिकार आहे बघा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. द्वारकाधीश कृष्ण एका नौकराचा वेश धारण करतो आणि नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम करतो. एवढंच नाही, साक्षात दत्त प्रभू नाथ महाराजांच्या घरी द्वारपालाचं काम करतायत. एवढंच नाही महाराज, ऐका, नाथ महाराजांना जर कीर्तन भजन चालू केलं देवानं काम आटोपायचं आणि नाथ महाराजांच्या कीर्तना भजनामध्ये नाचायचं. अवीर गुलाल उदळीत रंग 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 नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. चोखोबार वर्णन करतायत की नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता. अजून थोडं पुढे झाला, नाथ महाराज रोज त्यांच्या मण्यामध्ये भावार्थ रामायण सांगायचे. भावार्थ रामायण एकाने सांगावं एकाने वाचावं. आपण करतो ना, नाथ महाराज रामायण सांगायचे, लोक ऐकायला बसायचे. पण सगळ्याच्या पाठीमागं देव बसायचा आणि रामायण ऐकायचं. नाथ महाराजांचं रामायण ऐकायला नाथ महाराजांच्या वाड्यात बसायला जागा पुरत नव्हती, इतके लोक येत होते. आता लई लोक येत होते म्हणजे काय सगळेच राम भक्त नव्हते. नाथ महाराज काय करायचे? श्रीमंत होते. ऐकायला आलेल्या प्रत्येक माणसाला नाथ महाराज रोज 1 किलो गुळ आणि 1 किलो हरभऱ्याची डाळ द्यायचे रोज. मला वाटतंय आता ही नियम चालू केला पाहिजे. कीर्तनाला येईन त्याला डाळ गुळ. बाबा बाबा अंगावर बसते लोक एका मागायचे. महाराज गुळ द्या तिकडे डाळ गुळ द्या. जिथं माणसं आहे तिथं नियमाची गरज नाही, पण जिथं लोक येत नाही तिथे ह्या नियमाची गरज आहे. ऐका, सगळ्याच्या पाठीमागे देव बसायचा. एक 2-4 ओव्या सांगतो तुम्हाला. ऐका, नाथ महाराज रामायण वाचतायत, सांगतायत, लोकांचं काही लक्ष नाही, पण सगळ्याच्या पाठीमागे बसलेला देव कसा ऐकायचा. ऐका, नाथ महाराज रामायण वाचतायत. वना जाता रघुनंदन, भावार्थ रामायण. वना जाता रघुनंदन गाई